नमस्कार मित्रांनो. आपण सगळेच कधी ना कधी असा विचार करतो, अरे त्याचं आयुष्य किती छान आहे, त्याच्याकडे पैसा आहे, नाव आहे, सुख आहे आणि माझ्या नशिबात मात्र संघर्षच संघर्ष. कधी कधी आपल्याला वाटतं, मला त्याचं आयुष्य मिळालं असतं त्याच्यासारखं घर, त्याच्यासारखा पैसा, त्याच्यासारखं नशीब मिळालं असतं तर माझं आयुष्य किती सुंदर झालं असतं. आपण दुसऱ्यांच्या आनंदाकडे पाहतो, पण त्यांच्या दुःखाकडे कधीच पाहत नाही. बरोबर ना? आपण दुसऱ्याचं हसू पाहतो, पण त्याच्या मनावरचं ओझं आपल्याला दिसत नाही. आणि म्हणूनच मित्रांनो, आपल्याला स्वतःचं आयुष्य अपूर्ण, कमी आणि दुर्दैवी वाटू लागतं. पण आज मी तुम्हाला जी कथा सांगणार आहे, ती ऐकल्यावर कदाचित तुम्ही पहिल्यांदाच तुमच्या आयुष्याकडे वेगळ्या नजरेनं पाहाल. कदाचित आजपर्यंत तुम्ही ज्याला वाईट नशीब समजत होता, तेच कदाचित तुमच्यासाठी देवानं दिलेलं सर्वात मोठं वरदान असेल. चला तर मग ऐकूया अशी एक कथा, जी आपल्याला शिकवते, दुसऱ्याचं आयुष्य दुरून नेहमीच सुंदर दिसतं, पण प्रत्येक माणूस आपल्या आयुष्यात काही ना काही लढाई लढतच असतो. जर तुम्ही तुमच्या आयुष्याबद्दल समाधानी नसाल, तर आता मी जी कथा तुम्हाला सांगणार आहे, ती शेवटपर्यंत नक्की ऐका. ही गोष्ट तुमचा विचार पूर्णपणे बदलून टाकेल. तर मित्रांनो, एकदा काय झालं, एक कावळा होता, जो आपल्या निरुत्साही आयुष्याबद्दल खूप दुःखी होता. एके दिवशी तो झाडावर बसून रडत होता. त्याच झाडाखाली एक साधू बसले होते. इतक्यात कावळ्याच्या डोळ्यातून ओघळलेला एक अश्रू साधू महाराजांच्या गालावर पडला. त्यांनी वर पाहिलं तर त्यांना कावळा रडताना दिसला. साधू महाराजांनी विचारलं, काय झालं? तू का रडतोयस? कावळा म्हणाला, हे ज्ञानी महाराज, मी माझ्या आयुष्याला कंटाळलो आहे. कोणालाच मी आवडत नाही. लोक मला हाकलून लावतात, खायलाही काही देत नाहीत. अशा आयुष्यापेक्षा मृत्यू बरा. कावळ्याचे शब्द ऐकून साधू महाराजांचं हृदय करुणेनं भरून आलं. ते म्हणाले, आपण ज्या परिस्थितीत आहोत त्यात आनंदी राहायला शिकलं पाहिजे. पण कावळ्याला हे पटलं नाही. तो रडतच राहिला. साधू महाराज म्हणाले, ठीक आहे, सांग, तुला काय बनायचंय? माझ्या मंत्रशक्तीनं मी तुझं रूप पालटू शकतो. हे ऐकून कावळा आनंदी झाला आणि म्हणाला, जर तुम्ही माझ्यावर कृपा करणार असाल तर मला राजबिंडा हंस बनवा. साधू महाराज म्हणाले, ठीक आहे, पण आधी तू एका हंसाला जाऊन भेट. तो त्याच्या आयुष्याबद्दल आनंदी आहे का हे त्याला विचारून ये. तोपर्यंत मी इथेच थांबतो. कावळा आनंदाने उडून एका हंसाकडे गेला. तो हंस निळाशार तलावात स्वच्छंदपणे पोहत होता. कावळा म्हणाला, हंसा, तू किती सुंदर आहेस. तुझा रंग दुधासारखा अगदी शुभ्र आहे. सगळ्यांना तू आवडतोस. तूच जगातील सर्वात आनंदी पक्षी असशील ना? हंस म्हणाला, नाही मित्रा, मी आनंदी नाही. जगात इतके सुंदर रंग आहेत, पण माझ्याकडे एकही रंग नाही. माझा पांढरा फटक रंग त्यापुढे काहीच नाही. मला वाटतं पोपटच सर्वात आनंदी असेल. तो रंगानं खूप तजेलदार आहे. हे ऐकून कावळा पोपटाकडे गेला आणि म्हणाला, अरे पोपटा, तू किती तजेलदार आणि सुंदर आहेस. तूच जगातील सर्वात आनंदी पक्षी असशील. पोपट म्हणाला, नाही रे मित्रा, मी कुठचा आनंदी. लोक मला पिंजऱ्यात बंद करून ठेवतात. मला कायम भीती वाटते की कोणी मला पकडेल आणि माझे पंख छाटून मला कैद करेल. मला वाटतं मोर सर्वात आनंदी असेल. तो माझ्यापेक्षा जास्त रंगीबेरंगी आणि डौलदार आहे. कावळा मग मोराच्या शोधात निघाला. शेवटी त्याला प्राणी संग्रहालयातील पिंजऱ्यात एक मोर दिसला. शेकडो लोक त्याला पाहायला आले होते. लोक निघून गेल्यावर कावळा त्याच्याजवळ गेला आणि म्हणाला, प्रिय मोरा, तू किती सुंदर आहेस. हजारो लोक तुला पाहायला गर्दी करतात, मात्र मला पाहताच हाडहाड करतात. खरं सांग, तूच या जगातील सर्वात आनंदी पक्षी असशील ना? डबडबलेल्या डोळ्यांनी रडक्या स्वरात मोर त्याला म्हणाला, मित्रा, मी नेहमी स्वतःला सर्वात सुंदर, रुबाबदार आणि आनंदी समजत होतो. पण माझ्या या सौंदर्यामुळेच मी असा पिंजऱ्यात अडकलो आहे. लोक निर्दयपणे माझी रंगीत पिसं उपटतात, सजावटीसाठी वापरतात, पण माझ्यासाठी ते खूप वेदनादायी असतं. नाही रे, मी या जगातला आनंदी पक्षी नाहीये. हे ऐकून कावळा आश्चर्यचकित झाला आणि विचारू लागला, अरे मग या जगात सर्वात आनंदी पक्षी कोण आहे? तेव्हा मोर त्याला म्हणाला,
मी संपूर्ण प्राणी संग्रहालय नीट पाहिलं आहे आणि मला जाणवलं की तूच सर्वात आनंदी पक्षी आहेस. कारण कावळ्याला कोणी पिंजऱ्यात ठेवत नाही किंवा कोणी पकडण्याचाही प्रयत्न करत नाही. तू मुक्तपणे आकाशात उडू शकतो. गेल्या काही दिवसांपासून मी विचार करत होतो, जर मी कावळा असतो तर मी मोकळेपणाने सर्वत्र फिरलो असतो आणि खऱ्या अर्थानं आनंदी झालो असतो. मोराचं हे बोलणं ऐकून कावळा एका नव्या उमेदीनं साधू महाराजांकडे परतला. पहिल्यांदाच तो कावळा असल्याचा आनंद अनुभवत होता. तो म्हणाला, हे ज्ञानी महाराज, मला आता काहीही बनायचं नाही. मी जसा आहे तसाच ठीक आहे, आनंदी आहे. तर मित्रांनो, या गोष्टीवरून आपल्याला एक समजलं की आपल्या आयुष्यात आपण अनेकदा इतरांशी अनावश्यक तुलना करतो, पण त्यामुळे आपणच दुःखी होतो आणि स्वतःला दोष देतो. ही तुलनाच आपल्याला सततच्या असंतोषाच्या आणि दुःखाच्या चक्रव्यूहात अडकवते. आपल्याकडे जे आहे त्यात समाधान मानायला शिका, कारण नेहमीच कोणी ना कोणी तुमच्यापेक्षा जास्त किंवा कमी असणारच आहे. जर तुम्ही सतत तुलना करत राहिलात तर तुम्ही कधीच आनंदी होऊ शकणार नाही. जी व्यक्ती आपल्या वाट्याला आलेल्या गोष्टींमध्ये समाधान मानते तीच जगातील सर्वात समाधानी आणि आनंदी व्यक्ती असते. मित्रांनो, आयुष्यात स्वतःची तुलना कोणाशीही करू नका, कारण हे लक्षात ठेवा, तुलना करणारा माणूसच जगातील सर्वात दुःखी माणूस असतो. धन, समृद्धी आणि आनंद तुमच्या आयुष्यात सदैव भरभरून येऊ. पुन्हा लवकरच भेटू. तोपर्यंत धन्यवाद.